हॅलो स्टुडंट्स. आज आपण सुरू करतोय एक नवीन चॅप्टर दॅट इज पी ब्लॉक एलिमेंट्स. सो पी ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. सो पी ब्लॉक एलिमेंट जो चॅप्टर आहे, पी ब्लॉक एलिमेंट जो चॅप्टर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर नीट एक्झाम, फॉर युअर JEE एक्झाम आणि CET साठीही खूप सारे क्वेश्चन पी ब्लॉक मधून विचारतात. ऑलमोस्ट नीट साठीही एक किंवा दोन क्वेश्चन पेपरला विचारतात फ्रॉम पी ब्लॉक. JEE साठी चार मार्काला एक क्वेश्चन येतो पी ब्लॉक मधून. ओके. सी ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कोणकोणते पॉइंट्स कव्हर करायचे आणि कोणते पॉइंट इम्पॉर्टंट आहे ते ऐकून घ्या. लक्ष द्या नीट. एक एक पॉइंट लक्ष देऊन ऐका. डाऊट असेल तर मला विचारा. ओके. ऐका. सगळ्यात अगोदर आपण बघणारे बाळांनो, सगळ्यात स्टार्टिंगला आपण बघणारे बाळांनो, ऑक्झो ऍसिड्स. ऑक्झो ऍसिड्स. त्याच्यानंतर ऑक्झो ऍसिड ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज ऑक्झी ऍसिड्स. ऑक्झी ऍसिड. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आपला असणार आहे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस ऑर हायड्रेशन. म्हणजे हायड्रोलिसिस एक वेगळी टर्म आहे आणि त्याच्यासोबत आपण बघणार आहे अँड हायड्रेशन. हायड्रेशन. देन ऐका. त्याच्यानंतर आपण ऑक्साइड्स बघणार आहे. ऑक्साइड्स. आणि ऑक्साइड नंतर आपण बघणार आहे बाळांनो इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट. त्याच्यानंतर ऐकत राहा. ऑक्साइड, इनर्ट पेअर इफेक्ट. त्याच्यानंतर बॅक बॉन्डिंग. बॅक बॉन्डिंग असेल. बॅक बॉन्डिंग असेल. ब्रिज बॉन्डिंग असेल. ब्रिज बॉन्डिंग. ब्रिज बॉन्डिंग. ठीक आहे. बॅक बॉन्डिंग, ब्रिज बॉन्डिंग. हे जे पॉइंट्स आहेत ना, इथून इथून खूप सारे क्वेश्चन तुम्हाला JEE साठी आणि नीट साठी इथून खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स. बॅक बॉन्डिंग, ब्रिज बॉन्डिंग. त्याच्यासोबतच अजून आपण काय बघतो, हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. आणि हा बेसिक पार्ट असणार आहे, कारण हे आल्यानंतर आपण मेन पी ब्लॉक सुरू करणार आहे, दॅट इज ग्रुप नंबर 13 एलिमेंट. त्याच्यानंतर ग्रुप नंबर 14, ग्रुप नंबर 15, ग्रुप नंबर 16 एलिमेंट आणि ग्रुप नंबर 17, ग्रुप नंबर 18. सो नीट ऐका. जर तुम्हाला ग्रुप शिकायचे असतील, प्रत्येक ग्रुपला डिटेलमध्ये शिकायचं असेल, तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ऑक्झो ऍसिड, हायड्रोलिसिस, ऑक्साइड, इनर्ट पेअर इफेक्ट, बॅक बॉन्डिंग, ब्रिज बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आल्या पाहिजे. त्याच्यानंतरच त्याच्यानंतरच तुम्हाला ग्रुप्स एकदम छान कळतील. सगळ्यांना क्लिअर आहे का? ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता नेक्स्ट आहे का, आपण आता सुरू करतोय विच ऍसिड? ऑक्झो ऍसिड्स. आता आपण सुरू करतोय बाळांनो ऑक्झो ऍसिड्स. लक्ष द्या सगळ्यांनी. ऑक्झो ऍसिड्स. आणि ऑक्झो ऍसिडला आपण ऑक्झी ऍसिड्स पण बोलू शकतो. सो डोंट वरी अबाउट दिस. ऑक्झो ऍसिड किंवा ऑक्झी ऍसिड. मग जर तुम्हाला विचारलं की सांगा व्हॉट इज ऑक्झो ऍसिड ऑर ऑक्झी ऍसिड, तर तुम्ही बोलणार की द ऍसिड इफ द ऍसिड कन्सिस्ट ऑफ ऍसिड कन्सिस्ट ऑफ कन्सिस्ट ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज. सांगा. ही झाली एकदम बेसिक डेफिनेशन. जर तुम्हाला विचारलंच कोणी की ऑक्झो ऍसिड्स म्हणजे काय, तर तुम्ही काय बोलणार? द ऍसिड कन्सिस्ट ऑफ ऑक्सिजन. द ऍसिड कन्सिस्ट ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्झो ऍसिड ऑर ऑक्झी ऍसिड. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ऐका. इफ हायड्रोजन अटॅच टू नॉन मेटल, हायड्रोजन इज अटॅच टू हायड्रोजन इज अटॅच टू नॉन मेटल थ्रू ऑक्सिजन. सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा? हायड्रोजन 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 अटॅच टू हायड्रोजन अटॅच टू नॉन मेटल हायड्रोजन अटॅच टू नॉन मेटल थ्रू ऑक्सिजन. थ्रू ऑक्सिजन. थ्रू ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज. सांगा लवकर. इज कॉल्ड ॲज ऑक्झो ऍसिड. सगळ्यांना ऑक्झो ऍसिड क्लिअर आहे का? डेफिनेशन ऑफ ऑक्झो ऍसिड क्लिअर आहे का? इफ इफ हायड्रोजन अटॅच टू नॉन मेटल थ्रू ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्झो ऍसिड. आता लक्ष देऊन ऐका बाळांनो.
नीट ऐका बरं का. आता आपण ऑक्झो ऍसिड सुरू करतोय. सो तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट. मग मी तुम्हाला काय ऑक्सिडेशन स्टेट सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ऑक्झो ऍसिडला काय करू, सुरुवात करूया. लक्ष देऊन ऐका. दोन टाईपचे ऑक्सिडेशन स्टेट असतात. एक असते मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट, मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट, आणि दुसरी असते बाळांनो मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट. मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट. सगळ्यांनी नीट ऐका. तर आपण आता फोकस करणार आहे कशावर, मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेटवर. तर नीट ऐका बरं का आता. हा हा सपोज बोरॉन आहे. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. 1s2, 2s2, 2p1. सांगा लवकर. 1s2, 2s2, 2p1. मग बोरॉनच्या व्हॅलेन्स शेल मला एक गोष्ट सांगा. बोरॉनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? मग तुम्ही बोलणार सर 3 इलेक्ट्रॉन आहे. मग सांगा बोरॉनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 3 इलेक्ट्रॉन आहे. मग बोरॉन मॅक्झिमम 3 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? बोरॉन मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो? 3 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. म्हणून बोरॉनची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे सांगा लवकर? +3. सगळ्यांना बोरॉनची स्टोरी कळली का? सांगा लवकर. बोरॉनची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 3 आहे. नेक्स्ट एलिमेंट लक्ष देऊन ऐका. बोरॉन नंतर कोणाचा नंबर आहे बाळांनो? बोरॉन नंतर नंबर येतो कार्बनचा. लक्ष देऊन ऐका. कार्बन. आता मला सांगा कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2, 2s2, 2p2. ओहो सांगा लवकर. 1s2, 2s2, 2p2. मग सांगा कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? सर 4 इलेक्ट्रॉन आहे. 4. ओहो. मग सांगा जर 4 इलेक्ट्रॉन असतील कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, जर 4 इलेक्ट्रॉन असेल तर कार्बन मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो सर? 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. मग सांगा कार्बनची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती? +4. ही झाली मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट. ह्याचा अर्थ असा होतो की तो मॅक्झिमम 4 देऊ शकतो. त्याच्या पलीकडे तो 2 पण देऊ शकतो. कळलं का सगळ्यांना? कार्बन 2 पण इलेक्ट्रॉन देऊ शकतो. लक्षात ठेवा. अजून 2 नी कमी करा. 0. अजून 2 नी कमी करा. -2. अजून 2 नी कमी करा. -4. इट मीन्स लक्ष द्या आता नीट. इट मीन्स कार्बनची मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -4. आणि कार्बनची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +4. ऑलवेज रिमेंबर, जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असेल, सपोज +4 आहे, 2 नी कमी करा. +4, +2, 0, -2, -4. सगळ्यांना कार्बन क्लिअर आहे का? नेक्स्ट एलिमेंट तुमचा बाळांनो, नेक्स्ट तुमचा नायट्रोजन आहे. लक्ष देऊन ऐका. आता जरा नायट्रोजनची स्टोरी आहे. नायट्रोजन ऍटॉमिक नंबर किती आहे? 7. मग सांगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 1s2, 2s2, 2p3. ओहो. मग सांगा लवकर. कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, सॉरी नायट्रोजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 5 इलेक्ट्रॉन आहे सर. मग मॅक्झिमम नायट्रोजन मॅक्झिमम 5 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. कळतंय का सगळ्यांना? सांगा लवकर. नायट्रोजन मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो? 5 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. मग तुम्ही बोलणार सर नायट्रोजनची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +5. लिहू का इथं? मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इज मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इज +5. आता 2 नी कमी करा. मग तुम्ही बोलणार सर +3. ओहो. सांगा. +1. 2 नी कमी करा. -1, -3. क्लिअर आहे सगळ्यांना? सो नायट्रोजन हा जनरली +5 शो करतो, +3 शो करतो आणि -3 पण नायट्रोजन शो करतो. सो नायट्रोजनची मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन किती आहे? -3 आहे. आणि मॅक्झिमम किती आहे नायट्रोजनची? +5. सेम फॉर फॉस्फरस. जे नायट्रोजन साठी तेच कोणासाठी? फॉस्फरस. मग तुम्हाला जर विचारलं फॉस्फरसची मॅक्झिमम किती? फॉस्फरसची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती येणार सांगा? +5 येणार. लक्षात राहील का सगळ्यांच्या? मी आतापर्यंत बोरॉन सांगितलं तुम्हाला. बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट क्लिअर आहे. मॅक्झिमम किती आहे बोरॉनची? +3, मिनिमम -3. कार्बनची सांगा मॅक्झिमम किती आहे? +4 आणि मिनिमम किती आहे? -4. सांगा नायट्रोजनची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +5 आणि मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -3. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? नेक्स्ट
हा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट. हो हो. सल्फर. सल्फरची स्टोरी आहे का? स्टोरी ऑफ सल्फर. स्टोरी ऑफ सल्फर. लक्ष द्या. सल्फर पण, सल्फरच्या पण व्हॅलेन्स शेलमध्ये नीट आहे का बरं का? व्हॅलेन्स शेल ऑफ सल्फर. व्हॅलेन्स शेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहे. मग तुम्ही बोलणार सर, सल्फर मॅक्झिमम +6 शो करू शकतो. मग सांगा नेक्स्ट, +6 नंतर काय येणार बाळांनो? +4 येणार, 2 नी कमी करा. +2 येणार, 2 नी कमी करा. 0, अजून 2 नी कमी करा. सल्फर कशात येणार? -2. त्याच्यानंतर सल्फर -4. सगळ्यांना क्लिअर आहे का? जनरली तो -2 पर्यंत शो करतो. त्याच्या पलीकडे तो मला सांगा, मॅक्झिमम हा सल्फर 8 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो ना, मग त्याच्याकडे ऑलरेडी 6 आहे आणि मग तो मॅक्झिमम -2 पर्यंत शो करू शकतो. सल्फर -4, -6 शो करत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? मग सांगा, सल्फरची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट सांगा. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर सांगा लवकर, किती आहे? 6 आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? सल्फरची मॅक्झिमम +6 आहे आणि मिनिमम किती सल्फरची? सल्फरची मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट किती? मिनिमम -2. सगळ्यांना सल्फर क्लिअर आहे का? आता सगळं एक सोबत मी समराईज करतो. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर आहे का, ऑक्सिजन साईडला ठेवतो मी. सल्फर घेतो, सल्फर. त्याच्यानंतर नायट्रोजन सोबत कोण आहे? फॉस्फरस आहे. लक्ष देऊन ऐका. आणि त्याच्यानंतर कोण आहे तुमचा? सपोज इथं हॅलोजन्स आहेत, हॅलोजन, क्लोरीन. त्याच्यानंतर ब्रोमीन. फ्लोरीन, फ्लोरीन आणि ऑक्सिजन बद्दल मी अजून बोललेलो नाही. लक्ष देऊन ऐका. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता तुम्ही मला सांगा, मॅक्झिमम बोरॉनची किती? सांगा लवकर चला. मॅक्झिमम बोरॉनची किती आहे? सर +3 आहे. कार्बनची +4 आहे सर. नायट्रोजनची किती आहे? +5 आहे मॅक्झिमम. फॉस्फरसची मॅक्झिमम +5 आहे. सल्फरची सांगा किती आहे? सर सल्फरची +6 आहे. मग क्लोरीनची किती असणार? +7, +7, +7. क्लिअर आहे सगळ्यांना? सो जर हॅलोजन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन असेल, तर ह्या सगळ्यांसाठी ऑक्सिडेशन स्टेट किती असणार तुमची? +7. ही झाली मॅक्झिमम. मग सांगा आता तुम्ही. सांगा चला. क्लोरीनची मॅक्झिमम +7 आहे. 2 नी कमी करा. +5. अजून 2 नी कमी करा. +4. अजून सॉरी, +3. 2 नी कमी करा. +1 आणि -1. सगळ्यांना क्लिअर आहे का? सो मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट हॅलोजनची किती असती? -1 असती आणि मॅक्झिमम किती असती? +7. सगळ्यांना मॅक्झिमम आणि मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट या सगळ्यांच्या कळल्या का? क्लिअर असेल? क्लिअर असेल तर आपण आता नेक्स्ट बघणार आहे. लक्ष देऊन ऐका. आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं, की मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कोणाची किती आहे आणि मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट कोणाची किती आहे. आता समोर लक्ष द्या. आता लक्ष देऊन ऐका. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मी ट्रिक सांगतो हा. डिटेलमध्ये आपण रेडॉक्स मध्ये बघू. मी आता तुम्हाला ट्रिक सांगतो. डायरेक्टली तुम्ही ऑक्झो ऍसिडची नीट ऐका. डायरेक्टली ऑक्झो ऍसिडची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही कशी कॅल्क्युलेट करू शकता? सपोज आता मी एक ऑक्झो ऍसिड घेतो, H2SO4. ओके, हा एक ऑक्झो ऍसिड आहे. त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सल्फ्युरिक ऍसिड. मग डायरेक्टली ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची ऐका. बघा बरं का. ऑक्सिजनला डबल, ऑक्सिजन म्हणजे 2, सो 4 दुने 8. ओके, 4 दुने 8 आणि हायड्रोजन मायनस करायचे. मग सांगा 4 दुने 8, 8 - 2 किती? +6. अजून एक एक्झाम्पल घेतो मी. H2SO3 डायरेक्ट ट्रिक सांगतोय ना. सांगा 3 दुने, ऑक्सिजनला डबल काउंट करायचं. 3 दुने 6, 6 मधून 2 गेले किती उरले? 4. त्याच्यानंतर ऐका, H2SO2 बेदुने 4, 4 मधून 2 गेले, उरले किती? 2. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? हे एक्झाम्पल्स कळले का? मी अजून एक्झाम्पल घेतो, लक्ष देऊन ऐका. HNO3 नायट्रोजनची विचारली. मग बघा, 3 दुने 6, ऑक्सिजनला डबल काउंट करा. 3 दुने 6, 6 मधून एक हायड्रोजन गेल्यावर किती? 5. बरोबर आहे का? नायट्रोजनची मॅक्झिमम +5 आहे. त्याच्यानंतर ऐका, HNO2, HNO2 बेदुने 4. सांगा, बेदुने 4, 4 मधून एक गेल्यावर किती उरणार? 3. क्लिअर आहे का? सगळ्यांना आयडिया आली का? मी अजून एक्झाम्पल घेतो बाळांनो, लक्ष द्या. छोटं बघ. ओके. लक्ष द्या. अजून काही एक्झाम्पल घेतो मी बाळांनो, नीट ऐका. H3
H3PO4. मग 4 दुने 8, 4 दुने 8, 8 मधून 3 गेले किती उरणार बाळांनो? 5 +5. नेक्स्ट ऐका, H3PO3, 3 दुने 6, 6 मधून 3 गेले किती उरले? +3. सगळ्यांना आयडिया आली का? अजून एक्झाम्पल घेतो, लक्ष द्या. HClO4, HClO4, क्लोरीनची विचारलेली, 4 दुने 8, ऑक्सिजनला किती काउंट करायची? 2. मग सांगा लवकर. 4 दुने 8, 8 - 1 किती? 7. ओहो, क्लिअर आहे का सगळ्यांना? त्याच्यानंतर ऐका, HClO3, सांगा 3 दुने 6, 6 मधून 1 गेल्यावर किती? 5. HClO2, HClO2, बे दुने 4, 4 मधून 1 गेले किती उरले? 3. सगळ्यांना आयडिया आली का? अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली ऑक्सिडेशन स्टेट काय करू शकता बाळांनो? कॅल्क्युलेट करू शकता. सगळ्यांना हे एक्झाम्पल क्लिअर आहेत का? मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं? जेवढे ऑक्सिजन असतील, त्याला डबल करा. 4 दुने 8, 4 दुने 8, आणि त्याच्यातून हायड्रोजनचा नंबर मायनस करा. सो 8 - 2 किती? 6. 3 दुने 6, 6 - 2 किती? 4. बे दुने 4, 4 - 2 किती? 2. सगळ्यांना एक आयडिया आली का की हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्झो ऍसिड? हे बघा, H3BO3, ओहो, बोरिक ऍसिड आहे. मग सांगा चला, काय करू सांगा लवकर. 3 दुने 6, सांगा लवकर. 3 दुने 6, 6 मधून 3 गेले किती उरले? +3. सगळ्यांना आयडिया आली का? पण काही एक्झाम्पल असे आहेत जिथं तुम्ही चुकू शकता. मग मी ते पण सांगतो, ऐका. H2SO5. आता इन दिस एक्झाम्पल सांगा, तुम्ही म्हणणार सर 5 दुने 10. तुम्ही काय बोलणार? सर 5 दुने 10, 10 मधून 2 गेले किती? +8. ओहो, सल्फर कधी +8 मध्ये असतो का? नसतो ना. मग जर इफ, असं लिहितो बरं का मी, इफ किंवा जर, जर ऑक्सिडेशन स्टेट मॅक्झिमम पेक्षा जास्त असेल, जर ऑक्सिडेशन स्टेट मॅक्झिमम पेक्षा काय असेल? जास्त, तर तर तो एलिमेंट मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. लक्ष द्या. तर तो मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. सगळ्यांना हे कळलं का? फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. आता इथं किती आली सल्फरची? +8. पण सल्फर +8 मध्ये असतो का? नो. मग सल्फर कशात असणार? +6. सगळ्यांना आयडिया आली का? मी अजून एक्झाम्पल घेतो, लक्ष द्या. हो, खूप सारे एक्झाम्पल आहेत आपल्याजवळ, लक्ष देऊ नाही का? H2S2O8. ओहो, मग कसं करायचं आता? आता परत सांगतो मी. 8 दुने 16. लक्ष द्या बरं का. 8 दुने 16, किंवा तुम्ही एक्स मानून पण कॅल्क्युलेट करू शकता. पण मी डायरेक्ट सांगतो. 8 दुने 16, 16 मधून किती गेले? 2, 14. आणि किती सल्फर आहे? 2. परत ऐका, 8 दुने 16, 16 - 2 किती? 14. पण इथं 2 सल्फर आहे ना, मग 14ला डिवाइड करा 2 ने, मग उत्तर किती येणार? 7. मग तुम्ही म्हणणार सर सल्फर +7 मध्ये नसतो, कशात असतो सांगा? +6. अजून एक एक्झाम्पल घेतो, लक्ष द्या. H2S2O7. मग सांगा, 7 दुने 14, 14तून 2 गेले, सांगा ना. 7 दुने 14, 14तून 2 गेले किती? 12. 12/2 याने डिवाइड करायचं. आता 12/2 किती? 6. म्हणजे हे एकदम बरोबर आहे सर. सर सल्फर +6 मध्येच असतो. सगळ्यांना आयडिया आली का? मी अजून एक्झाम्पल घेतो, लक्ष द्या. आता थोडेसे ना आपण फॉस्फरसचे एक्झाम्पल घेऊ. हे साईडला घेतो मी. ओके. सी, लक्ष द्या नीट. आता मी फॉस्फरसचे एक्झाम्पल घेतो इथं. लक्ष द्या. हा सांगा, फॉस्फरस H2P2O7. सपोज हे एक्झाम्पल आहे, H2P2O7. मग सांगा, 7 दुने 14. सांगा, 7 दुने 14, 14तून 2 गेले किती उरले? 12. 7 दुने 14, 14 - 2, 12, आणि 2 ने डिवाइड करा, किती आन्सर येणार? +6. अरे, फॉस्फरस +6 मध्ये असतो का? नो. फॉस्फरस कशात असतो? +5. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? सगळ्यांना आयडिया आली का? अजून एक्झाम्पल घेतो मी ऑक्सिडेशन स्टेटचे, लक्ष देऊ नाही का? HClO4. लक्ष देऊ नाही का बरं का?
HClO4 सांगा लवकर. इन अ केस ऑफ HClO4 4 दुने 8, 4 दुने 8, 8 मायनस 1 किती? +7. सगळ्यांना आयडिया आली का? सगळ्यांना ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्झो ऍसिड क्लिअर आहे का? नेक्स्ट पार्ट आता आहे का?